नमस्कार. बहुजन समाजातील माणूस हा व्यवसायाभिमुख होत नाही. कारण बहुजन समाजातील वरिष्ठांना म्हणजे जे आमचे वडील वडील वगैरे होते त्यांना माहीतच नाही काय व्यवसाय करावा, तर आमच्यापर्यंत व्यवसाय आला नाही. मारवाडी समाज असेल, गुजराती समाज असेल, हॉटेलवाले असतील, यांना सगळा व्यवसाय स्थापित झालेला असतो, गल्ला नेमका दिलेला असतो, म्हणून त्यांची तरुण हे त्या व्यवसायामध्ये जातात. परंतु आम्हाला जाता येत नाही, कारण आमचे वाडवडील हे शेती करत होते म्हणून आम्ही शेतकरी झालो, ते शिक्षक होते म्हणून आम्ही नोकरीला लागलो. परंतु कुठलंही पाठबळ नसताना धंदा सुरू केलेले आणि पुढे गेलेली गुजराती मंडळी खूप कष्टाळू असतात मित्रांनो. त्या गुजरातीच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही जर गेलो तर आम्ही देखील व्यावसायिक होऊ शकतो. उदाहरणार्थ गौतम अडाणी शून्यापासून त्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे. 1965चा जन्म त्यांचा, 80 साली सुरुवात केली आणि आज ते एशियातील 3 नंबरचे श्रीमंत आहेत. 1 नंबरचे मुकेश आहेत आणि 3 नंबरचे गौतम अडाणी आहेत. 2 नंबरचा चायना मधला कोणीतरी असेल. परंतु सांगायचं तात्पर्य हे की गुजराती समाज जसा व्यवसायाचा विचार करतो तसा आम्ही करत नाही. फळ्यापासून सुरुवात करायची, चहाचा स्टॉल टाका, त्याच्यामध्ये बेकरीचा माल ठेवा. फळ्यापासून सुरुवात करायची, भाजीचं दुकान टाका, त्याच्यापासून धान्य घ्यायचं. रुपये किलो न मिळतोय. तुम्ही जर कांद्याच्या चाळ्या तयार केल्या, तुमचा मोकळ्या प्लॉट मध्ये जर कांदा ठेवला तर पावसाळ्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये कांदा सुरू काढतो. हे दरवर्षी माहिती आपल्याला 50 रुपयापर्यंत 60 रुपयापर्यंत कांदा जातो. आत्ताचा 1 रुपया किलोचा कांदा जर आम्ही सप्टेंबर पर्यंत सांभाळला तर किमान 15 रुपये तरी त्यातनं मिळतील. म्हणजे 1 रुपयाचं 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 15 पट पैसा होतो. हे आम्हाला कळतच नाही. आणि हे कळण्यासाठी जर कॅपिटल लागतं असं तुम्ही म्हणत असाल तर आपल्याकडे किमान 50,000 रुपये पैसा असू शकतो. आणि तो गोळा करायला इतकं काही फार मोठं भांडवल लागत नाही. पण त्यातनं जो पैसा कमवलेला आहे तो पुन्हा पुन्हा गुंतवणूक करून पुन्हा त्याचा फटका मारून आपण त्याच्यातून पुढे जाऊ शकतो. तर आजच्या पिढीला सांगणं हे आहे की तुम्ही शेअर मार्केटकडे, या घाऊक व्यापाराकडे, या गाडीच्या व्यवसायाकडे तुम्ही वळलं पाहिजे. या गोष्टी डोक्यात घेऊन आपसात भांडत बसण्यापेक्षा मुलांना काहीतरी आपण या गोष्टी केल्या पाहिजे. आपला गोडोलीतला एक तरुण आहे योगेश मस्के, त्याने साधा वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय केला होता मित्रांनो. तो एका दुकानात कामाला होता आणि तिथून तो शिकला आणि तिथून त्याने वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय सुरू केला आहे. आज तुम्हाला की योगेश मस्केचा व्यवसाय लाखोच्या घरात गेलाय. दुसरा मुलगा आहे आपला रोहित मस्के. लग्न पार्टीमध्ये जाऊन नुसते फोटो काढायचा एक आवड म्हणून त्याने स्वतःचं आता दुकान टाकलेलं आहे रविवार पेठेमध्ये. तुम्ही त्याचं फोटोशॉपचं दुकान बघायला जा, इतकं सुंदर दुकान आहे की त्या दुकानाचा त्याचा व्यवसाय फार नेमका आकडा मला माहित नाही, परंतु उत्कृष्ट असल्यामुळे खूप यशस्वी उद्योजक तो दिसून येतो. नितीन मस्के ज्यांनी की इथं MIDC मध्ये प्लॉट घेतला होता आणि त्या प्लॉट मधनं ते इंडस्ट्रीला लागणारं मीठ, आपल्याला माहितीही नाही की इंडस्ट्रीला मीठ लागतं. इंडस्ट्रीला लागणारं मीठ म्हणजे काय होतं की जे एक्सपोर्ट केलं जातं मांस, त्या मांसाला लागण्यासाठी मीठ लागतं. तर ते मिठाचा त्यांनी व्यवसाय सुरू केला. त्यांचा सुद्धा लाखोच्या घरात व्यवसाय पोहोचला. नितीन मस्केंचं निधन झालं. तर हे आपल्यातली काही उद्योगांची उदाहरणं आहेत. तर आपण या व्यवसायात जर पडलं, उदाहरणार्थ आपला गमरे साहेबांचा चिरंजीव प्रसाद गमरे असेल, त्या प्रसाद गमरेनं समाज कल्याणकडून 2 टँकर घेतले, त्यापैकी एक मिळाला नाही, ते काहीतरी घातपात झाला. दुसरा टँकर प्रसादचा व्यवस्थितरित्या चालू आहे आणि त्यांनी HP कंपनीकडे लावलेला आहे आणि ती HP कंपनी दर महिन्याला त्या पेमेंट करते. दर महिन्याचं साठवून त्यांनी पुन्हा दुसरा टँकर घ्यायची त्यांची तयारी चालू आहे. विचार केला पाहिजे फक्त व्यवसायाच्या विषयी. आणि इथं सेमिनार घेतले पाहिजे, शेअर मार्केटचं सेमिनार घेतलं पाहिजे, होलसेल मार्केटचं सेमिनार घेतलं पाहिजे, केटरिंगचं आपण माहिती दिली पाहिजे, हॉटेल व्यावसायिकाची माहिती दिली पाहिजे, काय काय वस्तू कशा कशा तयार होतात आणि त्याच्यामध्ये भेसळ करून लोक पैसा कमवत आहेत. आपण शुद्धतेनं व्यवसाय केला आणि लोकांचा विश्वास संपादन केला तर पैशाला आणि आर्थिक उन्नतीला काही पर्याय राहणार नाही. हे आपण विचार केला पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये. एवढं बोलतो.